आता हेच बघा ना, कोरोना सारख्या विषाणूमुळे संपूर्ण मानवजात नष्ट होते की काय असं वाटत असतानाच कोरोनावरच्या प्रभावी लसीने जगाला वाचवलं. अगदी तसंच भारतासारख्या अत्यंत मोठ्या देशातल्या छोट्या छोट्या शहरातील हॉस्पिटल्सनी देखील सेवा उपलब्ध करून देत वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आणि त्यात प्लॅस्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरीमुळे चेहरा मोहराच बदलून गेला आहे. वैद्यकीय पंढरी म्हणवल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज हॉस्पिटल्सची उभारणी केली जात आहे. आणि त्यामध्ये मातृमंदिर प्लॅस्टिक सर्जरी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर अमित यादव यांचं नाव सर्वात आधी घ्यायला आम्हास आवडेल. त्याचं कारण म्हणजे जनसेवेसाठी समर्पित डॉक्टर यादव कुटुंबीय. डॉक्टर अमित यादव यांचे वडील डॉक्टर आनंद यादव यांनी सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून अविरत 40 वर्षे रुग्णांची सेवा केली. डॉक्टर अमित यांचे आजोबा व्यंकटराव यादव हे सुद्धा निष्णात वैद्य होते. तर हाच जनसेवेचा वसा जपत जनतेच्या असंख्य वेदनांवर फुंकर घालून 24 तास रुग्णसेवेसाठी समर्पित असलेल्या डॉक्टर अमित यादव यांच्याबद्दल आता आपण जाणून घेऊ. डॉक्टर अमित यादव यांचे शालेय शिक्षण मिरज येथून झाले. नंतर सेठ GS मेडिकल कॉलेज मुंबई इथून त्यांनी MBBS ही पदवी घेतली. त्यानंतर MS ही पदवी डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल कोल्हापूर येथून मिळवली आणि बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथून DNB पूर्ण केले. आता आपण डॉक्टर अमितजींच्या सेवा कार्याबद्दल जाणून घेऊ. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 2 वर्षे सेवा देत असताना रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीची आवड निर्माण झाली. नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची आवड असल्यामुळे तायवान येथे जगप्रसिद्ध चँग गंग मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरीची ट्रेनिंग घेतली आणि आपल्या मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2016 नंतर 2 वर्षे सेवा दिली. वर्ष 2019 पासून मिरजेतील वंटमुरे कॉर्नर जवळ असलेल्या मातृमंदिर प्लॅस्टिक सर्जरी हॉस्पिटलद्वारे सध्या सेवारत आहेत. आता आपण डॉक्टर अमित यांच्या पत्नी डॉक्टर प्रीतम यांच्याबद्दल जाणून घेऊ. KJ सोमय्या ह्या कॉलेजमधून MBBS पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर प्रीतम यांनी होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये DMRE केले. 2013 साली KEM हॉस्पिटल मुंबईमधून सोनोग्राफीची फेलोशिप केली. मुंबई येथील विविध गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट रेडिओलॉजी सेंटरमध्ये प्रॅक्टिस करून वर्ष 2016 पासून त्या स्वतःचे सोनोग्राफी सेंटर चालवत आहेत. वर्ष 2019 पासून मातृमंदिर प्लॅस्टिक सर्जरी हॉस्पिटल वंटमुरे कॉर्नर जवळ चालू झाले, तेही सर्व सेवा सुविधा लक्षात घेऊनच. तर आता आपण हॉस्पिटलच्या सेवा सुविधांबद्दल जाणून घेऊ. नंबर 1, सर्व सोयींनी युक्त आणि सर्व गरजा लक्षात घेऊन आदर्श पद्धतीने बांधलेल्या हॉस्पिटलमध्ये मेजर आणि मायनर सर्जरी, सोनोग्राफी, ऑन्को सर्जरीसाठी लागणारी सर्व साधन सामुग्री उपलब्ध आहे. नंबर 2, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, सर्जिडेंट OT लाईट्स आणि OT टेबल, त्याचबरोबर ऑप्टोफाईन अँड झीस कॉम्बिनेशन असलेला अद्ययावत ऑपरेटिंग मायक्रोस्कोप, सेंट्रल ऑक्सिजन असलेल्या सर्जिकल ICU ने सुसज्ज असून हवेशीर ऐसपैस स्पेशल रूम्स, वॉर्ड्स आणि डिलक्स रूम्सच्या सुविधेने परिपूर्ण आहे. नंबर 3, याच बरोबर सोनोस्कोपचे अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन, 24 तास कम्प्युटराइज्ड फार्मसी, प्रशिक्षित आणि कुशल स्टाफ यासह पेशंटला ने आण करण्यासाठी स्ट्रेचर लिफ्टची सुविधा देखील आहे. नंबर 4, वेगवेगळ्या स्किनच्या समस्यांसाठी लागणारे 3-in-1 लेझर मशीन उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे PRP साठी लागणारे सेंट्रिफ्यूज मशीन, लेझर ट्रीटमेंट
आणि मायक्रो निडलिंग फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. तर अशा संपूर्ण जनसेवेसाठी समर्पित असलेल्या मिरजेतील वंटमोरे कॉर्नर जवळ असलेले मातृमंदिर प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल सदैव आपल्या सेवेत तत्पर राहील. धन्यवाद.